जय भीम. भारतामध्ये लोकांना गरीब श्रीमंताने नाही तर जातीने विभागले गेलं आहे आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, जात ही लोकशाहीची सर्वात मोठी शत्रू आहे. समाज व्यवस्था सामान्यतः वर्गावर आधारित असते. म्हणजे समाजात गरीब, श्रीमंत, कामगार, मालक असे वर्ग असतात. याच आधारावर कार्ल मार्क्स यांनी सिद्धांत मांडला होता की जगातील सर्व कामगार एकत्र येतील आणि अन्यायाविरुद्ध लढतील. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हा सिद्धांत भारतीय समाजासाठी अपूर्ण असल्याचे सांगितले. कारण भारतात वर्गापेक्षा जात अधिक मजबूत आहे. इथे कामगार एकत्र येत नाहीत, कारण त्यांच्यामध्ये आधीच जातीनुसार विभागणी केलेली आहे. उदाहरणार्थ, गिरणी कामगार, शेतमजूर किंवा इतर श्रमिक असले तरी त्यांच्यामध्ये ब्राह्मण, मराठा, दलित, ओबीसी अशा जातीय ओळखी आधी येतात. म्हणूनच बाबासाहेब म्हणाले, जात ही केवळ श्रमांची विभागणी नाही, तर ती श्रमिकांची विभागणी आहे. याचा सर्वात मोठा परिणाम म्हणजे समाजात एकता निर्माण होत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मते समाज टिकण्यासाठी सार्वजनिक नीतिमत्ता आवश्यक असते. नीतिमत्ता म्हणजे सहानुभूती, करुणा आणि एकमेकांना मदत करण्याची भावना. पण जाती व्यवस्थेमुळे ही भावना मर्यादित होते, कारण लोकांना फक्त आपल्या जातीचीच काळजी असते. इतर जातींच्या दुःखांबद्दल सहानुभूती निर्माण होत नाही. म्हणूनच बाबासाहेब म्हणाले, जातीव्यवस्था सार्वजनिक हित नष्ट करते. जातीव्यवस्था लोकांमध्ये सार्वजनिक सहानुभूती आणि लोकमत तयार होऊ देत नाही आणि म्हणूनच जात ही लोकशाहीच्या विरोधात आहे, विकासात अडथळा आहे. जाती व्यवस्थेमुळे समाजातील मोठा वर्ग दुर्बळ आणि निर्बळ बनतो. बहुजन समाजाला ज्ञान, सत्ता आणि शस्त्र यापासून दूर ठेवले गेले. परिणामी समाजातील क्रांतिकारी शक्ती नष्ट झाली. जातीव्यवस्था समाजातील मनुष्यबळाला विकासाच्या शक्तीत बदलू देत नाही. म्हणूनच भारताचा सामाजिक आणि आर्थिक विकासही मर्यादित राहिला. डॉक्टर आंबेडकरांच्या मते मूलतत्ववाद जातीय विषमता टिकवून ठेवते. धर्मग्रंथामधील लिखाण कायमचे अंतिम आणि पवित्र मानले जाते. त्यामध्ये बदल करण्याची किंवा नव्याने विचार करण्याची परवानगी नसते. पण समाज बदलत असतो, परिस्थिती बदलत असते, म्हणून विचारही बदलायला हवेत. म्हणूनच बाबासाहेब म्हणाले की ग्रंथांची पुनर्मांडणी आवश्यक आहे, कारण अनेक वेळा सत्ताधारी वर्ग आपले वर्चस्व टिकवण्यासाठी ग्रंथांचे अर्थ बदलतो. 1945 नंतर डॉक्टर आंबेडकरांनी जातीअंताच्या चळवळीला नवी दिशा दिली. सुरुवातीला त्यांनी घटना केंद्रित चळवळ उभी केली, पण पुढे त्यांनी धर्म केंद्रित चळवळीची आखणी केली. कारण त्यांच्या मते समानता, स्वातंत्र्य आणि बंधुता ही मूल्ये धम्माधूनच समाजात रुजवली जातात. जोपर्यंत जात संपत नाही तोपर्यंत समता येणार नाही. आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ध्येय होते, जाती अंत करून समानतेचा समाज निर्माण करणे. जय भीम, जय संविधान.